इंद्रायणी तांदूळ खूप दिवसापासून शोधत होते पण मिळतच नव्हता. मग काय मैत्रिणीला फोन केला, ती आहे पुण्याची पानशेतची, आणि तिला विचारलं की तांदूळ आहेत का. तर ती बोलली जानेवारी ते मार्च या दरम्यानच इंद्रायणी तांदूळ मिळतो, कारण तो स्टॉक करून ठेवत नाहीत, कारण त्याला लगेच किडे लागतात म्हणून आम्ही विकून टाकतो. मग काय नाही मिळाले. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की कुठंतरी शोधूच म्हणून. पण आम्ही 6 ते 7 वर्षापूर्वी नारायणपूरला गेलो होतो आणि तिथं जाताना आम्हाला हे तांदूळ रस्त्यानेच असतात हे कळालं होतं आणि तिथून आम्ही घेतलेसुद्धा होते आणि ओरिजिनल तांदूळ मिळाला होता. तेच आम्हाला माहिती होतं की तिथं मिळतो आहे म्हणून. पण तिकडं कसं येणं जाणं होत नाही. पण आता मुंबईला पोस्टिंग आल्यामुळं आम्ही खूप दिवस झाले ह्याच रोडनं जातो, पण तांदळाचं काही असं लक्षातच आलं नाही. पण आत्ता खूप जास्त असं वाटलं की आपल्याला इंद्रायणी तांदूळ खूप दिवस झालं ओरिजिनल मिळालाच नाही, म्हणून आम्ही आज ठरवलं की जाता जाता आपण हा घेऊनच जायचा. आणि हा पण ओरिजिनल आहे का नाही माहिती नाही, कारण इथं तर वाटत होतं की ओरिजिनल आहे, पण घरी गेल्यानंतर तो कसा निघतो कसा नाही माहिती नव्हतं. आणि ज्यांच्याकडून घेतला होता आम्ही 5-6 वर्षापूर्वी, तर त्या मावशी होत्या, त्या रोडनं आम्ही बघितलं पण त्या काय मिळाल्याच नाहीत आणि इतकं आठवतही नाही. आणि त्यावेळेस त्यांचा नंबरही घेतला होता, पण नंबर इतक्या दिवस राहणार कसा असं झालं आणि खूप दिवसांनी पण आलो या साईडला. आणि नारायणपूरला जाताना 100 मीटरच्या अंतरावरच ही दुकानं चालू होतात, इतकी जास्त आहेत. मग आम्ही काय केलं, एका दुकानावरती गेलो, तिथं तांदूळ बघितला. म्हणजे 3-4 दुकानं बघितले तसे आम्ही, पण या मुलांकडनं आम्ही फक्त काळे तीळ घेतले आणि जवस घेतलं, कारण चटणी याची खूप छान लागते म्हणून. आणि ती मुलं म्हणत पण होती की घरचा तांदूळ आहे म्हणून, पण काय माहिती मला नाही घेऊ वाटला आणि वाटत होतं घ्यावा. तर फौजी म्हणत होते थोडासा घेऊन बघूया आणि जर चांगला असेल तर परत जाताना एखाद्या दिवशी घरी जाताना घेऊन जाऊया म्हणून. पण मी म्हटलं चला 2-4 दुकानं अजूनही बघूया की कसं आहे ते, कारण सगळीकडे असं वाटत होतं की सेमच तांदूळचे प्रकार आहे ना, सेमच होते सगळ्यांकडे. आणि असे कसे सगळ्यांकडे सेमच आहेत म्हणून मी म्हणत होते घरचा असेल कशावरून. मग 3-4 दुकानं बघितलीच आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही दुसरीकडंही गेलो. आणि तिथं गेल्यानंतर त्या ताई म्हटल्या की अगोदर तुम्ही हा तांदूळ बघा. पॉलिशचा होता, बिना पॉलिशचा सुद्धा तांदूळ होता आणि 65 रुपये किलो तांदूळ असाही दुकानात मिळतो आणि त्यांच्याकडेही तसाच होता. पण त्या म्हटल्या जर तुम्ही जास्त घेतला तर कमी जास्त करून देतो म्हणून. मग ठरलं की 30 किलोचा कट्टा घेऊया, पण म्हटलं नाही, जर चांगला नाही मिळाला, ओरिजिनल नसलाच तर काय करणार, म्हणून आम्ही परत विचार केला की चला 5 किलो घेऊन जाऊया. आणि ज्या वेळेसला आपण आता घरी जाणार आहे परत जाताना त्यावेळेसला घेऊन जाऊया. नाहीतर त्या म्हणत होत्या जर मुंबईमध्ये असाल तर तुम्हाला आम्ही पाठवून देतो घरपोच म्हणून. मग म्हटलं चला ठीक आहे. मग त्यांचा हा बोर्ड होता, व्हिडिओ पण घेतला, बोर्डही घेतला, कारण परतच्या वेळेस येण्याच्या वेळेसला ना लक्षात येतं की आपण तांदूळ कुठं घेतला ह्यासाठी, आणि हा व्हिडिओ सेवच राहील म्हणून मग मी हा व्हिडिओ काढला आणि तिथं 5 किलो तांदूळ घेतलं. आणि एकदाचे मिळाले तांदूळ आणि ओरिजिनल तांदूळ आहेत बरं का, कारण घरी येऊन खाल्ले आणि असं वाटलं की आपण तिथं हे तांदूळ घ्यायलाच पाहिजे होते. त्याच्यानंतर रस्त्यात येताना हे हॉटेल होतं आणि बाहेरून हे हॉटेल खूप जास्त मोठं दिसत होतं. असं वाटत होतं की इथं जेवण खूप जास्त महाग असेल असं वाटत होतं. पण त्या मानाने इथं बिलकुलच हे महाग नव्हतं हॉटेल. म्हणजे दिसतं तसं नसतं असा प्रकार झाला. कारण आपण कधी-कधी विचार करतो की इतकं मोठं हॉटेल आहे आणि आत गेल्यानंतर किती बिल येईल असं पण वाटतं. कारण सगळ्यांनी विचार करूनच चालावं लागतं, पैशाचाही विचार करावा लागतो. पण हे हॉटेल खरंच खूप जास्त चांगलं होतं. आम्ही 4घं होतो, म्हणजे आणि माझा भाऊ होता. आम्ही 5 जण होतो आणि 5 जणांचं बिल फक्त 1,000 पर्यंत गेलं ह्या हॉटेलमध्ये. काजू करी आणि पनीरची भाजी घेतली होती, रोट्या घेतल्या होत्या, डाळ तडका घेतला होता, जिरा राईस घेतला होता, तरीसुद्धा इतकंच बिल आलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा किती रिजनेबल प्राईज आहेत ह्या हॉटेलचे, आणि जेवण खरंच खूप जास्त चांगलं पण होतं. आणि मी जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणते आणि मला नाही आवडलं तर मी नाहीच म्हणते. पण ह्या हॉटेलचा आहे ना मी व्हिडिओ बाहेरून घेतला नाही आहे, आज कसं काय काय माहिती, आत गेल्यानंतरच डायरेक्ट व्हिडिओ काढला होता. जेवण खरंच खूप जास्त सुंदर होतं. आणि नारायणपूरला आहे ना रोडलाच हायवेला हे हॉटेल आहे आणि तुम्हाला जर जायचं असेल तर नक्कीच जा. आणि आजच्यासाठी बस इतकंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.